गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभर छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याच धर्तीवर आम्ही पनवेल शहरातही आयोजित केला आहे। आज बघता तुम्ही, आज नीटसारखी जी परीक्षा आहे तिथे लाखो रुपये पालक छात्रांसाठी खर्च करत असतात, परंतु याच्यातही पेपर फुटीसारखी जी घटना घडते आणि देशाचा जे शिक्षण मंत्री आहे ते राजीनामा सुद्धा देत नाही। अतिशय दुर्दैवी अशी घटना। आज आमचे पालक इथे लाखो रुपये खर्च करून या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु या सरकारला काही वाटत नाही। कारण एक परीक्षा रद्द झाल्यानंतर परत एकदा त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतो आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। आणि आज तुम्ही बघता परीक्षाचे दिवस असतात त्याही दिवशी विद्यार्थी पोचू शकत नाही, कारण सरकारने त्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था या विद्यार्थ्यांनी ठेवली नाही। मी आता चायनाला गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांची अशी परीक्षा असतो कावकाव म्हणून नाव आहे, त्या ठिकाणी पूर्ण शहर बंद ठेवतात विद्यार्थी काही वेळेत त्या परीक्षेला जावा म्हणून, परंतु इथे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। त्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मुकावं लागतं। असे कितीतरी प्रश्न आहेत, या प्रश्नांचा उपाय करण्यासाठी आम्ही आमच्या नवनिर्वाचित ज्या जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पनवेल शहरात जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी व्हिजिट देऊन या विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत त्याची उपयोगित करणार आहे। एक जी जबाबदारी आमच्यावरती आहे स्थानिक पातळी पासून जी नीट पेपरफुटीवरती जे आम्हाला प्रेस कॉन्फरन्स आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करायची आहे, त्याची जबाबदारी आमच्या जिल्हाध्यक्ष श्रुतीताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात आम्ही पार पाडत आहेत। विविध कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही जाणून घेत आहोत आज। आणि भविष्यात म्हणजे हे जे आंदोलन आहे हे फक्त कुठल्या एका पक्षाचं नाही किंवा राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात राजकारण अजिबात आम्हाला आणायचं नाही आणि राजकारण करायचंही नाही। हा प्रश्न ह्या देशाच्या भविष्याचा आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो। आणि ही जी श्रुतीताईंनी जसं सांगितलं आपल्याला की खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे। शहरी भागात लोक होम लोन काढतायत, सोनं गहाण टाकतायत, ग्रामीण भागात शेतीवरती कर्ज घेत आहेत, सावकाराकडून कर्ज घेत आहेत आणि लाखो रुपये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी क्लासेससाठी खर्च करत आहेत। आणि त्यानंतर पुढे काय येते तर पेपर फुटी। ही श्रीमंत मुलांनाच फक्त इथे संधी मिळते, गरीब याच्यापासून वंचित राहतोय। आज 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत, जागा 80,000 आहेत आणि त्या 80,000पैकी जे गरजवंत आहेत त्यांना जर भेटत नसेल तर ही शिक्षण व्यवस्था खरंच आपली वाळवी लागलेली आहे। आणि आम्ही तोच प्रयत्न करतो विद्यार्थ्यांमध्ये जाऊन की जागृती करून इथून पुढे भविष्यात अशी घटना घडणार नाही। त्यामुळे विरोधी पक्ष